आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शिवरायांना राजमुद्रा का मिळाली, त्या राजमुद्रेचा अर्थ काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदितः शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ असा होतो की प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्या प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल। छत्रपती शिवाजी महाराजांना बेंगलोरहून पुण्याला पाठवताना शहाजीराजेंनी त्यांच्यासोबत ही राजमुद्रा, भगवा झेंडा आणि विश्वासू माणसं दिली होती। त्यावेळी शिवरायांचं वय होतं अवघं 12 वर्ष। शिवरायांच्या माध्यमातून उभा राहणारा स्वराज्य कसं असावं याचा विचार करूनच शहाजीराजेंनी अत्यंत दूरदृष्टीने तिची निर्मिती केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्यावर नजर टाकली असता ते कार्य राजमुद्रेतील ओळींच्या अंकित राहून केल्याचे दिसून येते। भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी उद्देशिका जशी मार्गदर्शक ठरली, त्याचीच भूतकाळातील आवृत्ती म्हणजे शिवरायांची राजमुद्रा। स्वराज्य निर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरणारी ही राजमुद्रा समोर ठेवूनच शिवरायांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांच्या सोबतीने स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावला। आपली राजमुद्रा समजून घेताना शिवछत्रपती कुतूहलापोटी चंद्राच्या प्रतिपदेपर्यंतच्या कलांचे ज्यावेळी निरीक्षण करत असतील तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असतील याची कल्पना करून बघा। अगदी राजमुद्रेत उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत गेले। प्रसंगी शस्त्र उचलून शिवरायांनी रयतेला तिच्या कल्याणाची, रक्षणाची हमी दिली। रयतेला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला। त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यामुळे शिवछत्रपती विश्ववंदनीय ठरले। त्यांचे व्यक्तित्व आहेच विश्वव्यापक। स्वतः शहाजीराजेंनीच त्यांच्याकडून विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवून राजमुद्रेत विश्ववंदिता या शब्दाचे प्रयोजन केले होते। इतिहासाच्या पटलावरील शिवाजी हा 3 अक्षरी शब्द स्वतःच एक वेगळा धर्म, जात, प्रांत, राष्ट्र आणि विश्व आहे। त्यांचा जन्म या पृथ्वीवर भारतवर्षात महाराष्ट्र हिंदू धर्मात मराठा जातीत भोसले घराण्यात झाला, हे वास्तव कोणी नाकारत नाही। शिवाजी महाराज हे भोसले, मराठा, हिंदू, महाराष्ट्रीय, भारतवर्ष किंवा पृथ्वीवासी होते म्हणून एवढे विश्ववंदनीय कार्य करू शकले नाही, तर ते शिवाजी होते म्हणून हे कार्य करू शकले। हीच त्यांची खरी ओळख। त्यांची ओळख उतरत्या क्रमाने व्हावी की उलट चढत्या क्रमाने होत जावी याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। शिवरायांचे व्यक्तित्व कुठल्याही चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे कर्तृत्व या सगळ्या चौकटी मोडून त्यांच्या पलीकडे जाणारे आहेत। राजमुद्रेत सांगितल्याप्रमाणेच विश्ववंदनीय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रावरूनच महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतीक असणारी राजमुद्रा तयार करण्यात आली आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि शिवरायांनी लोककल्याणासाठी कार्य केले त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। जय शिवराय।